नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोड बेरिंग घराची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोड बेरिंग घराची जी कामाची प्रोसेस आहे ते आपण क्विकमध्ये समजून घेऊ. तर यामध्ये जर समजा तुम्ही चिऱ्यामध्ये जर समजा लोड बेरिंगचं काम करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे कशामध्ये सुद्धा काम करा. लोड बेरिंगचं घर म्हटल्यानंतर जो तुमचा प्लॉट आहे त्यामध्ये तुमचं जे खुदाई जे आहे एक्सकॅव्हेशन वर्क, जिथं आपण वॉलची थिकनेस वॉल येणार आहे तिथे तुम्हाला जिथपर्यंत तुमचा हार्ड स्टार्टर लागत नाही तोपर्यंत तुम्हाला खुदाई करावी लागते. म्हणजे ज्यावेळी जोपर्यंत सॉफ्ट सॉइल आहे तोपर्यंत तुम्हाला खुदाई करावीच लागते. आणि ज्यावेळी तुम्हाला हार्ड स्टार्टर लागतो म्हणजे जिथे तुम्हाला कठीण जमीन, ज्याला आपण मराठीमध्ये अगदी पाया असं म्हणतो, तर तिथपासून तुम्हाला वरतीपर्यंत तुम्हाला ते बांधकाम करून घ्यावं लागतं लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये पूर्ण वॉलचं. तर यामध्ये कसं आहे की जर समजा तुम्हाला 3 फुटाच्या वरती समजा म्हणजे 2 फूट किंवा 1 फूट 2 फूट 3 फूट किंवा 4 फुटापर्यंत किंवा 5 फुटापर्यंत जर समजा तुम्हाला हार्ड स्टार्टर लागत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही लोड बेरिंग घराचा तुम्ही यूज करू शकता. तिथे तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे फाउंडेशनची ती तुम्हाला परवडेल. पण जर समजा 8 फूट 10 फूट 11 12 फूट तोपर्यंत सॉफ्ट सॉइलच असेल तर त्या केसमध्ये जर समजा तुम्ही तेथून पर्यंत वरतीपर्यंत तुम्हाला बांधकाम करून घ्यावं लागतं लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये. आणि मग म्हणजे जमीन लेवलपर्यंत येण्यासाठी ते 10 फुटाचं बांधकाम तुम्हाला करून घ्यावं लागतं. मग यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती तुम्हाला जास्त जाते म्हणजे बांधकामची वगैरे. सो त्यासाठी लोड बेरिंगचं स्ट्रक्चर कधी करा ज्यावेळी तुम्हाला 3-4 फुटापर्यंत जर समजा हार्ड स्टार्टर लागत असेल तर तिथे लोड बेरिंग स्ट्रक्चरचा विचार करा. पण खूपच खाली सॉफ्ट सॉइल आहे, ब्लॅक सॉइल वगैरे जर असेल तर त्या केसमध्ये तुम्ही RCC स्ट्रक्चरचाच यूज करा. कारण बरेच लोक विचारतात की आम्ही लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये घर बांधू की RCC मध्ये बांधू. बऱ्याच लोकांना असं वाटतं की लोड बेरिंगचं कॉस्टिंग आहे ते कमी येतं जर तुमचा जो हार्ड स्टार्टर आहे तो जरा लवकर लागलेला असेल म्हणजे 3-4 फुटापर्यंत. जर खाली लागत असेल तर तुम्हाला कॉस्टिंग आहे ते तुम्हाला जास्त येते. आणि त्याचबरोबर कसं आहे की चिऱ्यामध्ये जर समजा तुम्हाला बांधकाम करायचं असेल मग ते तुम्हाला 15 इंचापर्यंत बांधकाम करावं लागतं म्हणजे जमीन लेवलपर्यंत, ज्याला आपण आतरच बांधकाम म्हणतो. आणि हेच समजा वीट बांधकाम मध्ये किंवा दगड बांधकाम मध्ये करायचं असेल तर तुम्हाला 1.5 ते 2 फुटापर्यंत जाडीचं बांधकाम तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर जमीन लेवलच्या वरती चिऱ्याचं बांधकाम आहे ते तुम्ही 9 इंचीपर्यंत घेऊ शकता. काही ठिकाणी 15 इंचाचं पण केलं जातं. हे प्लॅनवर डिपेंड आहे. आणि जर समजा तुम्ही वीट बांधकामचं करणार असाल तर तुम्हाला 1.5 ते 2 फुटापर्यंत करावं लागतं. दगड बांधकामाचं तुम्हाला 2 फुटापर्यंत बांधकाम केलं असतं तर मजबूत राहील प्लिंथ लेवलपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला प्लिंथ लेवलला तुम्हाला एक बीम घ्यावा लागतो कारण स्ट्रक्चर जे आहे ते स्टेबल होईल. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे सुपरस्ट्रक्चरचं जे काम आहे ते 7 फूट पर्यंत करून 7 फुटाला तुम्हाला लेंटेल एक घ्यावं लागतं जेणेकरून परत स्ट्रक्चर जे आहे ते 7 फूट लेवलला पण परत एकदा एक स्टेबल होईल. आणि त्यानंतर जे आपलं बांधकाम आहे जे लेवल आहे ते जर समजा तुमचं डायरेक्टली रुपिंग असेल तर त्याप्रमाणे स्लोपिंगचं अँगल वगैरे घेऊन त्यावरती रुपिंग काम तुम्ही करू शकता. तर असेल तर तुम्ही स्लॅबमध्ये सुद्धा काम करू शकता म्हणजे डायरेक्टली 9 इंचामध्ये चिऱ्याचं बांधकाम केलं आणि एक स्लॅब घेऊन त्याच्यावरती परत बांधकाम घेऊन त्याच्यावरती पण एक स्लॅब घेऊ शकता. पण ते थोडं रिस्क आहे, आम्ही तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही. डायरेक्टली एक स्लॅब घेऊन त्याच्यावरती तुम्ही रुपिंगचं मटेरियल यूज करा. तर रुपिंगसाठी कोणकोणत्या टाईपचं तुम्ही मटेरियल यूज करू शकता या रिलेटेड आपण हा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा. तर लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कधी काम करू शकता ज्यावेळी तुमचा जे की तुम्हाला G+1 पर्यंत तुम्हाला काम आहे ते सफिशियंट आहे म्हणजे ते जास्त रिक्वायरमेंट नाही. त्याचबरोबर तुमचं बजेट कमी आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जो जमिनीचा पाया आहे तो सुद्धा 3-4 फुटापर्यंत तुम्हाला हार्ड स्टार्टर जर मिळत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही लोड बेरिंग स्ट्रक्चरचा यूज करा. पण त्याचबरोबर अजून एक ड्रॉबॅक असा आहे लोड बेरिंग स्ट्रक्चरचा की ज्यामध्ये तुम्हाला जो तुम्ही प्लॅन करणार आहे त्यामध्ये काही लिमिटेशन आहेत. म्हणजे 12x12 पर्यंत तुम्ही रूम घेऊ शकता, 12x15 12x18 पर्यंत हॉल असे या साईज घेऊ शकता. पण जर समजा तुम्ही 15x15 किंवा 10x10 वगैरे त्याच्यापेक्षा कमी असेल 10x10 11x12 या लेवलच्या साईज घेऊ शकता. पण जर समजा तुम्ही 15x15 18x18 या लेवलचा जर समजा तुम्ही हॉल घ्यायचा आणि त्याच्यावरती जर तुम्हाला स्लॅब घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकत नाही. कारण तो स्लॅबला त्याला स्पॅन जास्त असल्यामुळे तिची लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती कमी राहते. कारण आपला हा RCC मेंबर नाही, तिथे कॉलम नाही आहेत. हे डायरेक्टली वॉलवरती आपण लोड घेतलेला आहे म्हणजे जे चिऱ्याची वॉल असेल किंवा तुमची वीट बांधकाम किंवा
दगड बांधकाम असेल, वीट बांधकाम वगैरे असेल तर तुम्हाला ते चॅनल वगैरे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला सपोर्टला द्यावे लागतात. पण चिऱ्यामध्ये तुम्ही 12x12 पर्यंत लेवलला जे आहेत किंवा 12x15, 12x18 या लेवलला तुम्ही स्लॅब घेऊ शकता. पण जर समजा तुम्ही स्पॅन मोठे असेल 15x15, 16x16 हे असेल तर थोडं स्लॅब घेताना रिस्की आहे. सो त्यासाठी प्लॅन्स मध्ये सुद्धा लिमिटेशन आहे. या उलट RCC स्ट्रक्चरमध्ये तर तुम्ही इझिली जसं तुम्हाला प्लॅन हवा आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते करून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला नो लिमिटेशन म्हणजे कसाही प्लॅन तुम्ही बसवू शकता. तर हा एक लोड बिअरिंग स्ट्रक्चरचा एक वीक पॉईंट आपण म्हणू शकतो. तर ह्या ज्या कंडिशन जर समजा तर लोड बिअरिंग स्ट्रक्चरचं घर आहे ते तुम्ही कधी करा जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही त्याचा विचार करा. पण त्याचबरोबर तुमचं जे प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये हार्ड स्टार्टा पण लवकर लागत असेल तर त्या केसमध्ये आणि जर तुम्हाला प्लॅन जो आहे तो या साईजमध्ये म्हणजे 12x12, 12x15 या लेवलमध्ये तुम्हाला साईजेस जर चालत असतील आणि भविष्यामध्ये G+1च तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्याच्यावरती नंतर कधी G+2, 3, 4 काय करायचंच नाही असं जर असेल म्हणजे G+1 पर्यंत तुमचं बस आहे तुम्हाला कन्स्ट्रक्शन त्या लेवलला तर जर या कंडिशन असतील तर तिथे तुम्ही लोड बिअरिंग स्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन यूज केलं तर काय हरकत नाही. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.